पाहणार आहोत मराठी डिस्कवरीवरती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जंगलातील काही विशेष भागातील या महत्त्वाच्या सूचनांना आणि ह्या जंगलामध्ये काय काय आढळतं येथील प्राणी यावरील हा विशेष भाग। नमस्कार, मी निखिल। आज आपण पाहत आहोत मराठी डिस्कवरी। तर जंगल म्हटलं तर आशिया खंडामध्ये 3 नंबरच्या पहिल्या 3 जंगलामध्ये या जंगलाचा 3ऱ्या क्रमांकावर नंबर लागतो। कारण की या जंगलामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पाहू शकतो। म्हणजे साप म्हणा, म्हणजे साप तर प्रत्येक जंगलामध्ये असतात, पण या जंगलामध्ये वेगळेच साप दिसून येतात। आणि वाघाच्या जाती आता खूप कमी होत चाललेत, पण जितके काही वाघ आहेत ते या जंगलात आहेत। तर चला, आज मी तुम्हाला घेऊन जातो वाघ दाखवायला। तुम्ही इथे लक्ष ठेवा, जर कदाचित एक वाघ आढळला तर मला सांगा लगेच, कारण की आपण निरीक्षण करू। आणि वाघ जर दिसला तर मुळात घाबरू नका, कारण की त्याला घाबरल्यास त्याला वाटतं की हा घाबरला आहे, याच्यावरती अटॅक करावा शांतपणे। शिवाजी महाराज ज्याप्रमाणे शांत डोक्याने निर्णय घेत होते त्याप्रमाणे निर्णय घ्यायचा। वाघ तो बघा एक वाघ। आता वाघ म्हटलं तर एक हत्यार आहे माझ्याकडं, ते काढायचा। कारण की हे वाघाच्या आपण असं मानेला असं अडकवू शकतो। इकडे अरे देवा, हा वाघ नाही, हा तर साप आहे। या इकडे या गेला, बेळात गेला। तर ठीक आहे, आपण जाऊ द्या, बेळात जाऊ द्या त्याला। आपण दुसरीकडं निरीक्षण करूया। आता इथं दुसरं काय नवीन आढळतं का बघूया। या जंगलाचं विशेष काय आहे ते अजून कुणाला काही कळलं नाही।